नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका खूप महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. एका अशा राजाबद्दल ज्यांनी सत्ता फक्त राज्यासाठी नाही वापरली, अगदी. तर समाजाला बदलायला वापरली. आपण बोलतोय छत्रपती शाहू महाराजांबद्दल. आपल्याकडे सामाजिक न्यायाचे प्रणेते शाहू महाराज यावरची माहिती आहे. त्यातूनच आपण त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल म्हणजे जरा सखोल बोलूया. हो, नक्कीच. त्यांनी काय काय सामाजिक सुधारणा केल्या, का केल्या आणि त्याचं आज काय महत्त्व आहे हेच आपल्याला बघायचंय. बरोबर. सुरुवात त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून करू. म्हणजे 1874 मध्ये जन्म, मग कोल्हापूर संस्थानात दत्तक विधान. पण त्यांची ओळख फक्त राजेपदापुरती नाहीये. अजिबात नाही. खरं तर राजे झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की समाजाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. आणि ते शिक्षण फक्त काय म्हणतात त्याला वरच्या वर्गापुरतं असून चालणार नाही. बरोबर. म्हणून त्यांनी सर्वांसाठी शाळा उघडण्यावर खूप भर दिला. आणि नुसत्या शाळा नाही उघडल्या. अच्छा. तर खेड्यापाड्यातल्या गरीब मुलांसाठी वसतिगृह पण सुरू केली, म्हणजे त्यांची शिकायची अडचण दूर व्हावी. अरे वा. म्हणजे शिक्षण अगदी सगळ्यांपर्यंत पोचावं हा प्रयत्न होता. पण हे त्या काळात म्हणजे सोपं नसेल ना. सोपं अजिबात नाही. खूप विरोध झाला असणार. जातीय भेद तर किती घट्ट होते तेव्हा. हो ना. सर्वांना एकत्र शिक्षण देणं हे अनेकांना पटणारं नव्हतं. पण महाराज हटले नाहीत. ते स्वतः फिरले, लोकांना समजावलं, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. अगदी ज्ञानानेच प्रगती होते हे त्यांनी दाखवून दिलं. आणि शिक्षणाबरोबरच त्यांनी थेट सामाजिक रूढींवर पण हल्ला केला. म्हणजे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणं हे किती मोठं पाऊल होतं तेव्हा. खूपच धाडसाचं. आज आपल्याला हे कदाचित सामान्य वाटेल, पण 100 वर्षापूर्वी जिथे जातीबाहेर बघितलं जात नव्हतं तिथे आंतरजातीय विवाहांना कायदेशीर पाठिंबा देणं हे म्हणजे थेट व्यवस्थेला आव्हान होतं. त्यातून त्यांना काय साधायचं होतं? समाजातली ती उच्च-नीच भावना कमी करायची होती, समानता आणायची होती. आणि त्यांनी फक्त प्रोत्साहन नाही दिलं. अच्छा. तर अशा विवाहांना संरक्षण दिलं, पाठिंबा दिला. हां. आणि मग येतो तो त्यांचा सर्वात महत्वाचा ऐतिहासिक निर्णय, आरक्षणाची सुरुवात. हो. भारतात मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षण सुरू करणारे ते पहिले शासक होते. यामागे त्यांची काय विचारसरणी होती नेमकी? म्हणजे का वाटलं त्यांना हे करायला हवं? हे बघा, हे आरक्षण म्हणजे काहीतरी दया म्हणून दिलेलं नव्हतं. अच्छा. त्यामागे सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्व ही स्पष्ट भूमिका होती. महाराजांचं म्हणणं होतं की जोवर प्रशासनात, सत्तेत समाजातील सगळ्या घटकांना योग्य वाटा मिळत नाही तोपर्यंत खरा विकास नाही होणार. अगदी बरोबर. त्यांनी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं. विचार करा, त्या काळात जिथे जात इतकी घट्ट होती, हो, तिथे सरकारी नोकरीत आरक्षण हे केवळ धाडस नव्हतं, तर प्रस्थापित व्यवस्थेला थेट धक्का होता. यामुळे सगळ्यांसाठी दारं उघडली गेली म्हणायची. हो. प्रशासनात सगळ्या स्तरांचे लोक आले पाहिजेत हा विचार होता, जो त्याआधी कोणी केला नव्हता. म्हणजे संधी देण्यासोबतच समाजाची रचना बदलायचा प्रयत्न होता हा. आणि त्यांची दूरदृष्टी इथेच थांबली नाही. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं टॅलेंट ओळखलं. खरंय. ही गोष्ट खूप विशेष आहे. एका राजानं एका दलित, हुशार तरुणाची गुणवत्ता ओळखली. आणि त्याला पुढे शिकायला मदत केली, परदेशात पाठवलं. अगदी. ही फक्त आर्थिक मदत नव्हती, हा एका भव्यातल्या मोठ्या नेत्यावर टाकलेला विश्वास होता. बरोबर. त्यावेळची परिस्थिती बघितली तर याचं महत्त्व खूप मोठं आहे. यातून शाहू महाराजांची तळमळ दिसते, पण त्यासोबतच भविष्याचा वेध घेण्याची आणि गुणवत्तेला जात धर्माच्या पलीकडे जाऊन ओळखण्याची क्षमता पण दिसते. त्यांनी ओळखलं होतं की खरं नेतृत्व हे ज्ञानातून आणि समान संधीतूनच उभं राहतं. म्हणूनच त्यांना वंचितांचा आवाज किंवा सामाजिक न्यायाचा प्रकाश म्हणतात, नाही का? अगदी सार्थ नाव आहे की. त्यांचं काम फक्त एका राजाचं नव्हतं, ते एका समाज क्रांतिकारकाचं होतं. द्रष्टे समाजसुधारक होते. शिक्षण, समानता, आरक्षण यातून त्यांनी एका नव्या समाजाचा पाया रचला. आणि यातून एक महत्वाचा विचार पुढे येतो. तो कोणता? की शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी जे निर्णय घेतले, ज्या कल्पना मांडल्या, त्यांचं महत्त्व आजही किती जास्त आहे. म्हणजे त्यांचं कार्य आणि विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे कसे आहेत. बरोबर. यावर खरंच विचार करायला हवा. त्यांचं काम आजही तितकंच प्रासंगिक वाटतं.